मला आज तुझ्या डोळ्यात बघत बसायचं. आपलं फ्युचर दिसतंय मला. पाहता क्षणी वाटे कुणी आपुलं, हे वेड जे स्वप्नातुनी जपलं, दिसताना लपत हसताना रुसत, सरल्यावर उरत प्रेम हे. अगं इंदू, काय चोरून बघते? कोणी पाहिलं तर आपल्याला काय म्हणतील लोक? अगं कोण कशाला पाहिल, ज्याला त्याला सकाळी कामं असतात. हो, पण माझी कामं राहिली ना. हो. तुम्ही मला वेळेवर का नाही उठवलं? कसं दिसतं हे? काय कसं दिसतं? हो हेच, आपण रात्रभर ह्या कॉटेज मध्ये होतो. लोक काय म्हणतील? कोण काय म्हणणार आहे? मी माझ्या बायको सोबत रात्रभर कॉटेज मध्ये होतो. हा इंदू, लक्षात ठेव, तू कशी असलीस ना तरी माझी बायको आहेस. कशी असली म्हणजे? अगं कशीही फारसं महत्वाचं नाहीये ग, बायको आहेस हे महत्वाचं आहे. तुम्हाला सकाळी सकाळी वकिली भाषा कशी सुचते हो? मयेकर, चला नाश्ता करून घ्या, गरम गरम नाश्ता तयार आहे. काय टायमिंग आहे तुमचा अण्णा? चला नाश्ता करूया. चला. चला. नका घेऊ टेन्शन, नका करू चिंता, दूर जाई दुःख सारे रामाश्रया येता. सावलीत प्रेमाच्या या घडी भर थांबू, निळ्या शार पाण्यामध्ये चला थोडे डुंबू. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. कशासाठी? पोटासाठी, मोदकांच्या ताटासाठी. कशासाठी? पोटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. मोदकांच्या ताटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. धादा तिरकिड धा, धादा तिरकिड धा, धादा तिरकिड धा. जाई जुई पारिजात सासवंती बोली, मने जशी शहाळ्यात मलई भरली. गोड गोड आंबेनी फणसाचे गरे, रानातला मेवा चला फस्त करू सारे. अतरंगी माणसांच्या कथा व्यथा साऱ्या, हसता हसता कधी डोळे भरणाऱ्या. इथल्या गजाली भारी दुनियेला सांगू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. अण्णा, तुमचा नाश्ता अगदी फर्मास झाला. अण्णांच्या हाताची चव म्हणजे एक नंबर. अण्णा जर बाई असते ना तर मी त्यांना सुगरण अशी पदवीच दिली असती. तू कोण समजतेस त्यांना पदवी द्यायला? तू का स्वतःला कोकण विद्यापीठाचे कुलगुरू समजतेस? हा प्रपंच नसताना तर मी नक्की झाले असते कोकण विद्यापीठाची कुलगुरू. हो 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 हो. नाश्त्याच्या वेळेला तरी भांडू नका, गप्पा मारा छान. अण्णा, आमच्या गप्पा असेच असतात. कधी ती बोलते मी ऐकतो, कधी कधी तर असंही होतं की मी ऐकतो आणि ती बोलते. मयेकर, आप्पा असताना आपण सगळेजण एकत्र नाश्ता करायचो आणि आपल्या सगळ्यांचा नाश्ता झाला की मगच आप्पा नाश्ता करायचे, नियमच होता त्यांचा. आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यांना आग्रहानं नाश्ता करायला लावायचं. ते दिवस काय यावर होते. आप्पांच्या वेळेला कशातच भेसळ नव्हती, पण हल्ली अन्नातही भेसळ आणि माणसातही भेसळ. अण्णा, तेव्हाचा समुद्र आठवतो? मस्त हवा, निळशार पाणी. दुर्दैवानं आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. समुद्राच्या पाण्यात सुद्धा तेल आढळतं. मला अजूनही आठवतं ना, माझा लग्नानंतर गृहप्रवेश झाला ना, तोच मुळे रामाश्रया. अण्णा, अहो रामाश्रय काय सुंदर सजवलं होतं तुम्ही सगळ्यांनी. अण्णा, रामाश्रयासोबत जुळलेलं नातं
कुठल्याही तराजूत तोलता येत नाही. रामाश्रयांनी आम्हाला सगळ्यांनाच भरपूर दिलंय. एक्सक्यूज मी, तुम्ही रामाश्रयचा स्टाफ का? हो, मी आचार्य आहे. तुम्हाला कोण हवंय? कुणीही चालेल हो, मला पार्सल द्यायचं होतं. पार्सल कोणाच्या नावे आलंय? नाव नाही लिहिले, पण ऍड्रेस हाच आहे. अहो, नाव नसून कसं चालेल? इथं एवढी माणसं आहेत रामाश्रयावरती, नक्की कोणाचं हे कसं कळणार? अहो ते मला नाही माहित, माझं काम पार्सल देण्याचं. अहो पण कोणी पाठवलंय? तुम्हाला वाचता येत नाही का? हे घ्या, सही करा. हा, उद्धट आहे अगदी. कोणाचं आहे? ॲम्स्टरडॅम वरून आलंय. आम्स्टरडॅम वरून आलंय? अहो पण इथं कुणीच नाही तिथलं. नाही, कोणी पाठवलं ते सुद्धा लिहिलेलं नाहीये. अहो नाही म्हणजे कुठे आलं हे ॲम्स्टरडॅम? परदेशात आहे. अहो परदेशातून आपल्याला कोण पाठवेल पार्सल? कपिलचं असेल. हा. अगं कोणा गेस्ट साठी सुद्धा आला असेल. अहो कुठला गेस्ट इथं कशाला पार्सल मागवेल? आणि मागवलं असतं तर त्यांनी सांगितलं असतं ना. बर, कुणी पाठवलंय, नाव आहे का त्याचं? नाही ना. ज्याला पाठवलंय त्याचंही नाव नाही आणि ज्यांनी पाठवलंय त्याचंही नाव नाही. मी काय म्हणतो, आपण हे पार्सल कपिलला देऊया, तो काय ते बघेल. हा बघा, तेच म्हणत होते ना मी, कपिलचं असेल म्हणून. आणि मी म्हणालो होतो कोणा गेस्ट सुद्धा असू शकतं. वाद नको, आपण हे कपिलला देऊया. झाला का तुमचा वकिली युक्तिवाद सुरू झाला? सकाळी सकाळी तुम्हाला हे सगळं कसं सुचतं हो? झोप ना, स्वप्नात येऊन छळू नकोस, मला झोप होते. ओके, तू अशी झोप, मी तुझ्याकडे बघत राहतो. तू कधी आलास? खूप सुंदर दिसतेस. मला ना आता असं वाटत होतं की. काय वाटत होत? सांग ना. काही गोष्टी ना सांगायच्या नसतात, करायच्या असतात. मग का नाही केलंस? झोपेतून जागी झालीस ना तू. अच्छा, ठीक आहे, मग मी परत झोप. झोपेतून उठल्यावर आणखीन सुंदर दिसतेस. हाय 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 हाय, लाजल्यावर आणखीन सुंदर. किती? असं शब्दात नाही सांगता येणार. ठीक आहे, नको सांगूस. नक्की? नको सांगूस. बघा, मी खरंच सांगणार नाही. नकोच सांगूस. मी नाही सांगणार. नकोच सांगूस. तसंही मला बडबड ऐकायला नाही आवडत. गौरीताई, मालक, चला चला, नाश्ता रेडी. गौरीताई, मालक या. अरे सुप्रभात. सुप्रभात. गुड मॉर्निंग. नाश्ता आणलाय, दोघांचाही आहे. अरे वा, तुझं झाला का? म्हणजे काय,
आता अण्णा इस्माईल सूर्यदेवाच्या आधी प्रसन्न होतात ना, नाश्ता करावाच लागतो. बर कपिल, मला चहा हवाय. हा चहा आणला ना. हा नकोय, मला तुझ्या हातचा हवाय. अरे यार जा. याच्या समोर जा. आता मालकांना चहाची ऑर्डर द्यायची म्हणजे मालकीन बाईच देणार ना. बाय द वे, तुला येतो का चहा बनवता? अप्रतिम. अरे हा बरोबर आहे, तुझं लग्न झालंय ना. कारण चहा बनवता येणं हा लग्नाचा बेसिक क्रायटेरिया आहे. हो हो, म्हणजे मला चहा येतो ही माझी चूकच झाली ना. हो, आणि तुला ती आता आयुष्यभर भोगावी लागणार आहे. ठेवलाय चहा? थँक्यू मॅडम 5 मिनिटात मिळेल. येतो मग मी. नाश्ता घ्या करून. ओके. हा चहा सुद्धा बराच होता. हा ठीक आहे. भूक लागली मला. मला प्लीज दे. अच्छा. अरे चमचाई. थँक्यू. बाय द वे, तुला बाकीचा सगळा स्वयंपाक बनवता येतो ना? हॅलो. हा, आता अजून एक ऑर्डर आहे. बोला राणी सरकार. आता तू इकडे शिफ्ट हो आपल्या घरी. खूप झालं रामाश्रयात राहण्याचं कौतुक. हा गौरी पण अगं. पण नाही ना, बिन नाही. लवकर शिफ्ट हो. ऑर्डर इज ऑर्डर. हा कपिल. मला चालेल, मोठ्या राणी सरकारांना चालणार आहे का? अरे आईला मी समजावी. मला नाही वाटत त्या इतक्या लवकर ऐकतील. का नाही ऐकणार? आता सगळं ओके झालंय ना. आपल्यासाठी ओके झालंय, पण एखाद्या माणसाविषयीचं मत बदलण्याचं त्यांचं वय नाही आता. मग आता अजून किती दिवस राहणार आहेस तू रामाश्रयात? बघूया, पण इतक्या लवकर काही काकू ऐकतील असं मला वाटत नाही. आणि उगाच तू त्यांच्याशी बोलून त्यांना समजावून त्यांना प्रेशराईज करून मला इथे बोलवायचा प्रयत्न करू नकोस. हा, जेव्हा त्यांना वाटेल ना तेव्हा ते मला स्वतःहून बोलवतील, तेव्हा येईन मी. आत्ता नाही, मला तू इकडे यायला हवायस. ओके, एका अटीवर. ओ माय गॉड, राणी सरकारांबरोबर डील. आज जर तू ऑफिसला न जाता इकडेच थांबलीस तर मग मी विचार करेन लवकर इथे परत येण्याचा. हे दिस इज ब्लॅकमेलिंग. हा, व्हॉटएव्हर, पण राहा ना प्लीज, नको जाऊ. कपिल, अरे माझी खूप इच्छा आहे पण पॉसिबल नाहीये. खूप काम आहे. काय यार, तू पण ना. अरे मी लवकर येईन ना, प्रॉमिस. यार तू अपने प्यार के लिए इतना नहीं कर सकती? ओ गॉड, किती फिल्मी आहेस तू. बर चल, मला उशीर होतोय. मी रेडी होते. आणि मला चहा लवकर हवा. कळलं? चहा. हा, चहा ठेवला आहे. हॅलो, प्रियंका टॉकिंग फ्रॉम रामाश्रय. अहो, तुम्ही अमेरिकेत राहून सुद्धा जरा शुद्ध इंग्लिश टॉका ना. काय तुम्ही एक काम करा, यू गो आणि लिव्ह आफ्रिका जंगल. काय? नाही, आम्ही नॉट आफ्रिका जंगल, पण आम्ही लुक आणि टॉक लाईक आफ्रिका जंगल. पण नाही, तरी आम्ही इंडियनच बरं का. काय? अच्छा. तुम्हाला माझं तर सुपर स्टायलिश इंग्लिश कळत नाही का? एक मिनिट. हा थांबा. जांभळे. काय झालं? अमेरिकेवरून कॉल आहे. इंग्लिश प्रॉब्लेम आहे. टॉका ना. यांचा ना. हा, हॅलो. हा, कोण बोलताय तुम्ही? अहो, तुम्हाला तुमचं नाव नाही सांगायचं तर कशाला फोन केलात ना इकडे? नाही, कोणी आलेलं नाहीये इकडे ॲम्स्टरडॅमहून. हा, अच्छा, तुम्ही तिकडनं बोलताय होय? हो, सॉरी. हा, तुम्ही तिकडनं बोलताय? नाही, तसं नाही, इथे कोणीच नाही आहे ॲम्स्टरडॅमचं. कोणी नंबर दिलाय तुम्हाला? नाही, हा रामाश्रयचा आहे. रामाश्रय. हा, कोकणात महाराष्ट्र, कोकण. हा, कोणाशी बोलायचं तुम्हाला? हॅलो. बरं, रॉंग नंबर. हा, ठेवा फोन, ठेवा. कमाल आहे, आजकाल ॲम्स्टरडॅमहूनही रॉंग नंबर येतात.
आणि तू या रॉंग नंबरशी एवढा वेळ बोलत होतीस. ग्रेट आहेस. जांभळे तुम्ही पण तेच करत होतात. ते मी चौकशी करत होतो. मी परवाच आपल्याला पोलिसांनी कळवलंय माहितीये ना की अनोळखी व्यक्तींवरती लक्ष ठेवा, काही संशयास्पद आढळलं तर आम्हाला कळवा. या फोन बद्दल पण पोलिसांना कळवायला पाहिजे आपल्याला. जांभळे जांभळे काय करायचं ते करा, पण आधी जाऊन कपिल सरांना सांगा. हा ते सांगितलंच पाहिजे. हे काय मी निघतोच आहे मालकांना सांगायला. हे बघ निघालो. हे बघ पोहोचलो पण आता. गौरी चा. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कपिल. तुम्ही त्यांना नावाने काय हाक मारताय? अगं तो जरी मला माझ्या मुलासारखा असला ना तरी माझा होणारा जावई आहे. काय रे? एक्झॅक्टली. आणि काकू आता तुम्ही सुद्धा मला आवाजाव करणं बंद करा. छेव, मला या जन्मी तरी शक्य नाही. एनी प्रॉब्लेम? कपिल, इंदूला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. हा बोला. ते म्हणजे मला लवकर बोल, नाही तर मग गौरी येईल आणि मग तुला बोलता येणार नाही. बोल. कपिल, मला ना माफी मागायची आहे तुमची. काय? कशाबद्दल? आजवर मी जे काही वागले, बोलले, जे काही केलं त्या सगळ्यासाठी. काकू प्लीज. काही गोष्टी तर मी अशा केल्या आहेत ना की माफी मागायची सुद्धा लाज वाटते मला. आणि माझ्या या वागण्याचा उद्या माझ्या मुलीला काही त्रास झाला. काकू असं काही होणार नाहीये. आणि मुळात तुम्ही जे काही वागलात ना ते तुमच्या मुलीसाठी वागलेला आहात. त्यात काही चुकीचं नाहीये. आणि तुम्हाला अगदी खरं सांगू का, मी ना ते सगळं विसरलोच होतं. तरीही तुम्ही आता ना तुमच्या घरात येऊन राहा. काय असं बाहेर राहिलात ना तर लोकांना उगाच बोलायला विषय मिळेल. आई बाबा मी निघते. हा अगं असं काय? नाश्ता तरी कर. अगं नाश्ता नको मला. मी फक्त चहा घेऊन जाते. हा हा घे, मस्त झालेला आहे चहा. बरं, आणि नुसता चहा घेणं म्हणजे काही पोटभर खाणं नाही, नाही का काका? करेक्ट. ए हळू 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 हळू. आई बाबा बाय. बाय, टेक केअर. सांभाळून जा गं बाई. हा कपिल बाय. मी ऑफिसला निघते. हा अगं इंदू, ते पेपर कुठे आहेत ग? खूप महत्वाचे आहेत ते. कुठे ठेवलेस? कुठले पेपर? अगं पांढरे पेपर. असं काय करताय? कुठले पांढरे? आणि तुमचे सगळेच पेपर पांढरे असतात. अगं पण ते खूप महत्वाचे आहेत. हा चल जरा आपण शोधूया. मला जरा मदत कर. अगं खोलीत असतील तू. आपण आधी पेपर बघूया. चल तू चल पेपर बघूया. बाय. कपिल बाय. हा बाय तर बाय. का झालंय तुला? काय? मग असा का वागतोस तू? तू जर अशीच वागणार असेल ना तर मी पण असाच वागणार. अरे मी काय वागले? काय? मी जाऊ? हो जा. खरंच जाऊ? आता खोटं कसं जातात मला माहित नाहीये. तू ना. काय? मी ना काय नाही. तुला काय झालं सांगशील का प्लीज? मला नाही सांगायचं. नसेल सांगायचं तर नको सांगूस. मी जाते. मगाचपासून 50 वेळा म्हणालीस मी जाते मी जाते मी जाते. तू असं तोंड पाडून बसलायस तर मग मी कशी जाणार? मग नको जाऊस ना. काय झालं? काही नाही. अहो मग कुठले पेपर हवेत तुम्हाला? कुठले पेपर मी तुमचे ठेवले? अगं ते आपलं मी असंच म्हणालो. मला तुला आत घेऊन यायचं होतं ना म्हणून. ते आणि कशाला? सांगतो बस. तू बस ना आधी. सांगतो. आणि दार कशाला लावून घेतलंय? सांगतो. 2 गोष्टी. तुला इथं आणलं कारण मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आणि दार अशासाठी लावलं की तू इथून जाऊ नयेस. हे काय चाललंय तुमचं? असं वेड्यासारखं काय करताय तुम्ही? काही वेड्यासारखं नाहीये. एक माझ्या डोक्यात कल्पना आली ती तुला सांगायची होती. बघ तुला कसं वाटतं. इंदू, आपण दोघांनी एकमेकांशी पुन्हा लग्न केलं तर? आपल्या देशात काही ठिकाणी असं करतात. ते करतात पण लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाली की आपल्याला अजून वेळ आहे. करूया की मध्येच. म्हणजे
मध्येच आपण दोघांनी लग्न केलं, काय बिघडणार आहे? काय बिघडणार आहे काय? इथे गौरीच्या लग्नाचं बजेट कसं बसं मानते मी, आधी ते नीट उरकू दे. अगं गौरी आणि कपिलच्या लग्नाची तू चिंताच करू नकोस, त्या दोघांचं लग्न व्यवस्थित पार पडेल. व्यवस्थित काय होईल? आता तर अजून गोंधळ असणार आहे. पण मला एक सांगा, तुम्ही मला इथे का घेऊन आलाय? मला तुझी आठवण येत होती. नाही, बाहेर मी तुमच्या बरोबरच बसले होते ना, मग कसली आठवण येत होती? आणि जुन्या आठवणी काय जागा करायच्या आहेत ना, त्या काल करून झाल्या. गाणं सुद्धा म्हटली. त्याच्यासाठी नाही बोलवलं मी तुला इथे. मग कशासाठी? त्या दोघांना जरा एकटं बसू दे की. कशाला? म्हणजे त्या दोघांना एकमेकांशी काही खाजगी बोलायचं असेल. अहो, आतापासून काय खाजगी बोलायचंय? तू तरुणपणीचे आपले दिवस विसरलेस? तरुणपणी आपल्या दोघांना संधी मिळताच आपण एकमेकांशी गुलगुलू बोलायचो ना, पण आपण कधीतरीच भेटायचो. हे दिवस रात्र भेटताय. म्हणजे काय दिवस रात्र भेटणाऱ्यांनी एकमेकांशी गुलगुलू बोलू नये? आय एम सॉरी टू से. इंदू, तुझं वय झालंय. काय हो, कालच म्हणत होतात ना, तू अभी तक है हसी और मैं जवां. कुठे गेलं सगळं? तेच माझं म्हणणं आहे की वय झाल्यामुळे तू अधिक सुंदर दिसतेस. आणि तरुणपणाचं म्हणशील तर तो मी आहेच, एव्हरग्रीन. काय तुम्ही वकील आहात, त्यामुळे शब्द स्वतःच्या बाजूनी कसे वळवून घ्यायचे ना, ते तुम्हाला चांगलं जमतं. पण मला हे खाजगी बोलणं वगैरे नाही पटत. काय गे इंदू, सौरभ आपल्या घरी यायचा तेव्हा तू मला बाजूला घेऊन जायचीस, त्या दोघांना एकांत मिळावा म्हणून. आणि आता असा कसा बदल झाला तुझ्यात? काय मतपरिवर्तन झालं की काय? बोल. कपिल, प्लीज ना, इकडे बघ. हसून दाखव. असं नाही, नीट. कपिल, असं मनापासून प्रेमाने हस. ओके, आता मला सांग, जा. जा. कपिल, मनापासून हसून सांग, जा. मनापासूनच म्हणतोय, जा तू. प्लीज ना. खरंच सांगतोय, मनापासून जा. तू किती समजूतदार आहेस रे. इतक्या वेळा जर कोणी नको जाऊस म्हणत असेल ना, तर जाऊ नये माणसानं. अरे बापरे, हे तू म्हणतोयस? तुला कधीपासून हे सगळं खरं वाटायला लागलं? नाही, आजी म्हणते असं, आणि मी आजीचं सगळं ऐकतो. आणि मग तुझं असं म्हणणं आहे की मी तुझं ऐकत नाही, राईट? हो, मी इतक्यांदा सांगतोय नको जाऊस, तरी माझं न ऐकता तू जातीयस. बघ, आत्ता पण काहीतरी गडबड होणार. गडबड तर होणारच आहे. काय ना, मी तुला आता खूप मिस करणार आहे, तू मला खूप मिस करणार आहेस. खूप उचक्या लागणार आहेत आता. पण मला जावं लागेल ना. लवकर येते मी, आय प्रॉमिस. जाऊ? जा.